तुमचा पण भात चिकट होतो का? तर मग ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। नमस्कार मंडळी, मी वसुधा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण अगदी हॉटेलमध्ये जसा मिळतो तसाच मऊ आणि सुटसुटीत जीरा राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर चला मग आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम 1 कप तांदूळ घ्यायचं, 2 पाण्याने स्वच्छ धुवून अगदी 2 ते 3 मिनिटे भिजत साईडला ठेवून द्यायचं। नंतर फोडणीसाठी काय लागते ते पाहूया आपण। आपल्याला 2 लसणाच्या पाकळ्या लागतील बारीक चिरलेल्या, नंतर कढीपत्ता लागेल, कोथिंबीर लागेल आणि एक मधोमध काप केलेली मिरची लागेल। आता काय करायचं, कढई गरम करायला ठेवायची। छान गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आणि अगदी तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं। जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची आणि लसणाची छान फोडणी टाकून घ्यायची आणि हे मिश्रण अगदी खमंग वास येईपर्यंत छान परतून घ्यायचं। मध्ये मध्ये हलवत पण राहायचं छान। नंतर यामध्ये आपण जे भिजत ठेवलेले तांदूळ होते ते घालून घ्यायचे यामध्ये आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। हे छान मिक्स झालं की 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं यामध्ये आणि पुन्हा एकदा हे एकजीव करून घ्यायचं। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे 1 चमचा टाकून घ्यायचं आणि छान हलवायचं आणि नंतर एक 15 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं। 15 मिनिटांनंतर तयार आहे आपला अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच मऊ आणि सुटसुटीत जीरा राईस। रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा। आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा, स्वस्त रहा।